प्रॉब्लेमचे 3.2 मधील सेकंड क्वेश्चन आहे ऍड द गिवन पॉलिनोमियल्स. आपल्याला यामध्ये 3 प्रॉब्लेम दिलेले आहेत आणि हे 3 प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचे ऍड द गिवन पॉलिनोमियल्स या ठिकाणी त्याची ऍडिशन करायचे आहे. पहा या ठिकाणी फर्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे x³ - 2x² - 9 अँड यामध्ये आपल्याला सेकंड पॉलिनोमियल आहे 5x³ + 2x + 9. या दोन पॉलिनोमियलची या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचे आहे. या ठिकाणी आपण x³ - 2x² - 9 या पॉलिनोमियल मध्ये हे सेकंड पॉलिनोमियल ऍड करणार आहोत. ऍड करताना आपण ऍडिशनचं साइन घेतलंय. या ठिकाणी 5x³ + 2x + 9 हे पॉलिनोमियल या ठिकाणी आपल्याला ऍड करायचं आहे. तर या ठिकाणी पहा x या ठिकाणी लाईक टर्म होतील x³ या ठिकाणची प्लस 5x³ ही लाईक टर्म आहे -2x² या ठिकाणी x² ची टर्म नाही. त्यानंतर आपल्याला जे आहे 2x आणि कॉन्स्टंट टर्म आहे -9 या ठिकाणी +9. ओके या ठिकाणी ऍडिशन पहा. या ठिकाणी x³ + 5x³ या ठिकाणी 1x³ आणि 5x³ म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळतील 6x³ मिळतील -2x² या ठिकाणी आहे 2x² + 2x या ठिकाणी -9 + 9 या ठिकाणी काय होतील सबट्रॅक्ट होतील. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 6x³ - 2x² + 2x. सेकंड प्रॉब्लेम आहे 7m⁴ + 5m³ + √2. सेकंड पॉलिनोमियल आहे 5m⁴ - 3m³ + 2m² + 3m - 6. या ठिकाणी या दोन पॉलिनोमियलचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे -7m⁴ + 5m³ + √2 प्लस यामध्ये आपण सेकंड पॉलिनोमियल ऍड करू 5m⁴ - 3m³ + 2m² + 3m - 6. या स्टेपला फक्त आपण काय केले ऍडिशनचं साइन करून दिलंय आणि आपण ऍड केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की लाईक टर्म एकत्र करायचे आहेत. या ठिकाणी 7m⁴ m⁴ ची आपली टर्म आहे प्लस 5m⁴. ओके यानंतर क्यूब ची टर्म आहे प्लस 5m³ n³ ची टर्म आपल्याला या ठिकाणी आहे -3m³. ओके त्यानंतर स्क्वेअर ची टर्म आहे -2m². यानंतर कॉन्स्टंट टर्म आहे 3m प्लस या ठिकाणी आपल्याला √2 कॉन्स्टंट टर्म आहे √2 - 6. ओके या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचे आहे. तर या ठिकाणी -7m⁴ + 5m⁴ यामध्ये आपल्याला -7 + 5 या ठिकाणी -2 मिळते. काय मिळते -2m⁴. ओके देन यामध्ये आपल्याला 5m³ - 3m³ या ठिकाणी आपल्याला 2m³ मिळते. ओके देन 2m² + 3m + √2 - 6. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम आहे. यामध्ये आपल्याला 3 पॉलिनोमियल्स दिलेले आहेत त्याची ऍडिशन करायची आहे. या ठिकाणी पहा 2y² + 7y + 5 प्लस सेकंड पॉलिनोमियल आपण ऍड करू 3y + 9. थर्ड पॉलिनोमियल ऍड करू प्लस 3y² - 4y - 3. ओके यानंतर आपल्याला लाईक टर्म एकत्र करायचे आहेत. या ठिकाणी 2y² या ठिकाणी लाईक टर्म असणारे आहे 3y². ओके देन 7y लाईक टर्म आहे प्लस 3y - 4y या लाईक टर्म आहे. यानंतर कॉन्स्टंट टर्म आहे 5 + 9 - 3. ओके तर या ठिकाणी आपल्याला लाईक टर्म मिळाले आहेत. ऍडिशन करून घेऊ 2y² + 3y² आपल्याला मिळतील 5y². ओके देन प्लस 7y + 3y - 4y means 7y + 3y 10y. 10y - 4 means 6y plus 6y plus 9 plus 5. 9 plus 5 आपल्याला या ठिकाणी आपल्याला 14 मिळतील. काय मिळतील 14. 14 minus 3 आपल्याला काय मिळतील 11. ओके अशा पद्धतीने आपण हे 3 प्रॉब्लेम्स आहेत या ठिकाणी याची ऍडिशन केलेली आहे. यानंतरचा क्वेश्चन थर्ड आहे सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनोमियल फ्रॉम द फर्स्ट.
या ठिकाणी आपल्याला जे सेकंड पॉलिनोमियल दिले ते आपण फर्स्ट पॉलिनोमियल मधून सबट्रॅक्ट करणार आहोत। या ठिकाणी पहा सबट्रॅक्शन करायचे आहे x² मायनस 9x प्लस रूट 3 यामधून सबट्रॅक्ट करायचं सेकंड पॉलिनोमियल। या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचं म्हणजे आपल्याला मायनस साइन घ्यायचा आहे। या ठिकाणी लक्षात असं ठेवायचं ऍडिशन करताना आपण ऍडिशन साइन घेऊन आपण पुढचं पॉलिनोमियल घेतो, पण या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे। सबट्रॅक्शन करताना आपल्याला साइन काय होतात या ठिकाणी चेंज होतात, म्हणून आपण काय करणार आहोत सबट्रॅक्शन साइन घेतल्यानंतर मायनस साइन घेतल्यानंतर जे नेक्स्ट पॉलिनोमियल आहे पुढचं जे सबट्रॅक्ट करायचं आहे ते आपण काय घेणार आहोत ब्रॅकेट मध्ये घेणार आहोत मायनस 19x प्लस रूट 3 प्लस 7x²। अशा पद्धतीने आपण ते यामध्ये ब्रॅकेट मध्ये घेणार आहोत आणि ब्रॅकेट नंतर ब्रॅकेट आपल्याला सोडवायचं आहे। ब्रॅकेट सोडवताना आपण मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस अशा पद्धतीने साइन आपल्याला चेंज करून घ्यायचे आहे। या ठिकाणी पहा x² मायनस 9x प्लस रूट 3 या ठिकाणी आपल्याला काय होतील साइन चेंज होतील मायनस मायनस या ठिकाणी प्लस 19x मिळतील मायनस प्लस मायनस रूट 3 मिळतील मायनस प्लस या ठिकाणी मायनस 7x² मिळतील। म्हणजे आपल्याला हे जे सेकंड पॉलिनोमियल आहे याचे सर्व साइन या ठिकाणी काय झालेले आहे चेंज झालेले आहे। ओके या ठिकाणी पहा लाईक टर्म आपल्याला मिळतील x² ची लाईक टर्म आहे मायनस 7x²। ओके त्यानंतर मायनस 9x ला लाईक टर्म आपल्याला होईल प्लस 19x या ठिकाणी रूट प्लस रूट 3 आणि या ठिकाणी मायनस रूट 3। ओके लाईक टर्म मिळालेला आहे। आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय ऑपरेशन आहे ते आपण करून घेऊ। या ठिकाणी x² मधून आपल्याला मायनस करायचे आहे 7x² म्हणजे आपल्याला या ठिकाणी मायनस 6x² येईल। काय मिळतील मायनस 6x²। 7 मधून 1 काय झालं मायनस। ओके या ठिकाणचा पहा सेकंड आपल्याला 9x मायनस 9x आणि प्लस 19x मधून आपण 9x काय केले या ठिकाणी सबट्रॅक्ट केले तर आपल्याला 10x मिळते। काय मिळते 10x आणि या ठिकाणी आपल्याला प्लस रूट 3 आणि मायनस रूट 3 या ठिकाणी काय होतील सबट्रॅक्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालाय मायनस 6x² प्लस 10x। ओके देन सेकंड नंबर क्वेश्चन आहे या ठिकाणी आपल्याला आहे 2ab² प्लस 3a²b मायनस 4ab यामधून सबट्रॅक्ट करायचं आपल्याला सेकंड जे पॉलिनोमियल आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ 3ab मायनस 8ab² प्लस 2a²b। आपण हे कशामध्ये ब्रॅकेट मध्ये घेतलं ब्रॅकेट सोडवायचं आहे। या ठिकाणी 2ab² प्लस 3a²b मायनस 4ab मायनस या ठिकाणी साइन चेंज होती मायनस 3ab प्लस 8ab² मायनस 2a²b अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळतील। आता आपल्याला या ठिकाणी नंतरची जी स्टेप येणार आहे आपण त्याला लाईक टर्म एकत्र करणार आहोत। या ठिकाणी पहा 2ab² या ठिकाणी ab² ची टर्म आपल्याला शोधायची ती आहे या ठिकाणी प्लस 8ab²। ओके देन सेकंड आहे 3a²b a²b टर्म आपल्याला या ठिकाणी आहे मायनस 2a²b आणि ज्या नंतरच्या टर्म आहेत त्या आहेत मायनस 4ab मायनस 3ab। ओके पहा या ठिकाणी लाईक टर्म आपण एकत्र केलेला आहे। या ठिकाणी 8ab² 2ab² या ठिकाणी आपल्याला 10ab² मिळतील। या ठिकाणी प्लस 3a²b यामधून सबट्रॅक्ट होतील 2ab a²b या ठिकाणी आपल्याला a²b मिळतील 1a²b 3a²b minus 2a²b means 1ab² या ठिकाणी आपल्याला a²b मिळाले। ओके या ठिकाणी मायनस मायनस आपल्याला या दोन लाईक टर्म मध्ये मायनस मायनस आपण मायनस साइन मिळेल आपल्या दोघांची सम होईल 4ab plus 3ab means 7ab। ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे मल्टिप्लाय द गिवन पॉलिनोमियल्स। आपल्याला या ठिकाणी 3 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत। हे 3 प्रॉब्लेम्स आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहे यामध्ये पॉलिनोमियल मध्ये। ओके फर्स्ट प्रॉब्लेम आहे 2x आणि सेकंड त्यामधला पॉलिनोमियल आहे x² मायनस 2x मायनस 1 या ठिकाणी हे दोन पॉलिनोमियल आहेत त्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे। या ठिकाणी 2x इंटू आपल्याला काय मिळतील x² मायनस 2x मायनस 1 अशा पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। या ठिकाणी मोनोमियल आहे या ठिकाणी ट्रायनोमियल आहे। मोनोमियलने आपल्याला ट्रायनोमियलला मल्टिप्लाय करायचं आहे। या ठिकाणी 2x ने आपण x² ला जर जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा काय मिळतील पहा 2 इंटू x इंटू x² x³ मिळेल काय मिळेल x³ या ठिकाणी
प्लस आणि या ठिकाणी मायनस, या ठिकाणी मायनस मिळेल 2x ने आपण 2x ला मल्टिप्लाय केलं 2 2 जा 4 काय होते 2 2 जा 4 x into x x स्क्वेअर या ठिकाणी 2x ने -1 ला मल्टिप्लाय केलं तर -2x मिळतील 2x 1 जा 2x ओके अशा पद्धतीने आपल्याला याचे मल्टिप्लिकेशन मिळेल सेकंड पाहू आपण x⁵ -1 आणि सेकंड पॉलिनोमियल आहे x³ + 2x² + 2 या दोन पॉलिनोमियल मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे तर या ठिकाणी पहा तर x⁵ या टर्मने या पॉलिनोमियल मध्ये या टर्मने आपण पूर्ण या सेकंड पॉलिनोमियलला मल्टिप्लाय करू x³ + 2x² + 2 ओके देन -1 ने आपण या पॉलिनोमियलला मल्टिप्लाय करू सेकंड ओके मल्टिप्लिकेशन करून घेऊ या ठिकाणी x⁵ x⁵8 काय मिळतील x⁵8 प्लस x⁵ 2x² या ठिकाणी 2x⁷7 मिळतील म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो x या ठिकाणी जो बेस आहे x आहे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन जेव्हा ऑपरेशन असेल बेस इक्वल असेल या ठिकाणी तेव्हा आपण काय करत असतो की इंडेक्सची सम करत असतो 5 + 3 8 आणि या ठिकाणी 5 + 2 7 मिळतील प्लस या ठिकाणी x⁵5 into 2 2x⁵5 मिळतील काय 2 into x⁵5 ओके मायनस या ठिकाणी -1 आहे -1 ने आपण x³ ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x³ मिळतील या ठिकाणी मायनस प्लस या ठिकाणी मायनस मिळतील -1 ने आपण मल्टिप्लाय करू 2x² मिळतील -2x² -1 ने 2 ला मल्टिप्लाय करू -2 काय मिळतील -2 या ठिकाणी जर यामध्ये लाईक टर्म असतील तर या ठिकाणी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू शकतो या ठिकाणी कुठंच या ठिकाणी लाईक टर्म नाही ओके तर हे आपला आन्सर राहील यामध्ये थर्ड प्रॉब्लेम आहे 2y + 1 into y² - 2y³ + 3y ओके या पॉलिनोमियल या पॉलिनोमियल आपण मल्टिप्लाय करू पहा या ठिकाणी 2y या पॉलिनोमियल मधले या टर्मने आपण पूर्ण या दुसऱ्या सेकंड पॉलिनोमियलला काय करू आपण मल्टिप्लाय करू +1 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं y² - 2y³ + 3y ओके या ठिकाणी पहा 2y ने आपण y² ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळतील 2y³ होतील या ठिकाणी मायनस 2 2 जा 4 y into y³ y⁴ मिळतील काय मिळतील y⁴ प्लस या ठिकाणी 2 into 3 2 3 जा 6 y into y या ठिकाणी y² मिळतील काय मिळतील y² प्लस 1 ने मल्टिप्लाय करून घेऊ y² - 2y³ + 3y या ठिकाणी +1 ने मल्टिप्लाय केलं तर यामध्ये कसलाही चेंजेस होत नाही या ठिकाणी आपण लाईक टर्म पाहू लाईक टर्म आहे 2y³ या ठिकाणी आहे -2y³ या ठिकाणी -4y⁴ या ठिकाणी +6y² या ठिकाणचा +y² आणि +3y या ठिकाणी लाईक टर्म एकत्र केलेला आहे पहा या ठिकाणी आपल्याला 2y³ मधून 2y³ मायनस होतील म्हणजे 0 या ठिकाणी आपल्याला शिल्लक राहिलेले -4y⁴ या ठिकाणी 6y² + y² आपल्याला या ठिकाणी मिळतील 7y² आणि +3y अशा प्रकारे ही मल्टिप्लिकेशन होईल थर्ड divide first polynomial by second polynomial and write the answer in the form dividend is equal to divisor into quotient plus remainder या फॉर्म मध्ये आपल्याला त्याचा आन्सर लिहायचा आहे या ठिकाणी आपल्याला पॉलिनोमियल दिलेला आहे x³ - 64 याला आपल्याला डिवाइड करायचा आहे x - 4 या सेकंड पॉलिनोमियल ओके तर यामध्ये ज्या बेसिक टर्म असतील म्हणजे या ठिकाणी इंडेक्स फॉर्म आपल्याला पूर्ण करायचा आहे इंडेक्स फॉर्म मध्ये घ्यायचा आहे तर इंडेक्स फॉर्म मिळेल x³ + 0x² + 0x - 64 म्हणजे ज्या टर्म आपल्याला या ठिकाणी स्क्वेअरची टर्म आणि 1 ची टर्म या ठिकाणी आपल्याला जे इंडेक्स आहे 2 and 1 हे इंडेक्स या ठिकाणी नव्हते म्हणून आपण जे इंडेक्स नसतील ते आपण इंडेक्स फॉर्म मध्ये जर घेतलं तर आपल्याला अशा पद्धतीने इंडेक्स घ्यायचे आहेत ओके तर आपल्याला ह्या पॉलिनोमियल आपण डिवाइड करणार आहोत या ठिकाणी x - 4 या पॉलिनोमियलने आपल्याला डिवाइड करायचा आहे x³ + 0x² + 0x - 64 या पॉलिनोमियल
आता आपण एक्स क्यूब ला एक्स ने डिवाइड करायचं म्हटलं तर एक्स क्यूब अपॉन एक्स येईल. या ठिकाणी आपल्याला एक्स क्यूब मीन्स एक्स चे आपल्याला 3 टाइम्स एक्स आहे. वन टाइम आपल्याला काय होतील कट होतील या ठिकाणी एक्स स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी एक्स स्क्वेअर जर आपण घेतला एक्स इंटू एक्स स्क्वेअर तर आपल्याला या ठिकाणी एक्स क्यूब मिळतो. पहा काय मिळतं एक्स क्यूब. पहा एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब. ओके देन आपल्याला या -4 ने पण आपल्याला x स्क्वेअर ला मल्टिप्लाय करायचं आहे. -4 ने मल्टिप्लाय केलं तर 4x स्क्वेअर -4x स्क्वेअर स्क्वेअरचे टर्म खाली आपण घेणार आहोत ते -4x स्क्वेअर. ओके या ठिकाणी आपल्याला साइन चेंज करायचं ऍडिशन या ठिकाणी प्लस साइन आहे या ठिकाणी मायनस आहे या ठिकाणी मायनस आहे प्लस. ओके जे साइन असतील ते आपण सबट्रॅक्शन करताना आपण काय करतो सेकंड पॉलिनॉमियलचे साइन काय करतो चेंज करतो. या ठिकाणी 0 या ठिकाणी प्लस 0x स्क्वेअर आणि हे प्लस 4x स्क्वेअर या ठिकाणी प्लस 4x स्क्वेअर होते कारण हे 0 आहे. ओके 4x स्क्वेअर प्लस 0x मायनस 64 जे काय राहिलेल्या ज्या टर्म्स असतील ते आपण खाली घेणार आहोत. या ठिकाणी जे साइन मिळेल ते साइन आपण क्वेश्चनला नेक्स्ट क्वेश्चन जे आपल्याला टर्म मिळणार आहे त्या टर्मला आपण हे जे साइन आहे प्लस ते साइन आपण तिथे घेणार आहोत. या ठिकाणी पहा 4x स्क्वेअर ला आपल्याला x ने डिवाइड करायचे तर 4 into x जर 4 ने आपण x ला मल्टिप्लाय केलं तर प्लस 4x मिळते. स्क्वेअर पाहिजे म्हणून या ठिकाणी x आहे या ठिकाणी x घेतला x into x स्क्वेअर मिळेल. काय मिळेल x स्क्वेअर. x ने आपण x ला मल्टिप्लाय केलं तर x स्क्वेअर मिळतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घ्यायला लागते 4x घ्यायला लागते. ओके आज 4x ने आपण या सेकंड टर्मला या ठिकाणच्या डिवाइजर मध्ये सेकंड टर्मला मल्टिप्लाय करू 4 4 जा 16x मिळते -16x. या ठिकाणी -16x लाईट टर्म खाली घेतले या ठिकाणी प्लस आहे मायनस घेतले या ठिकाणी मायनस आहे प्लस घेऊ. ओके हे काय होतील 0 होतील. या ठिकाणी हे प्लस 16x मिळतील प्लस 16x 0x या ठिकाणी प्लस 16x आपल्याला मिळते -64. ओके साइन प्लस आले प्लस साइन आपण या ठिकाणी घेऊ प्लस 16x ला आपण x ने डिवाइड केला आपल्याला काय मिळते 16 मिळतात. म्हणजे या ठिकाणी कोएफिशिएंट 16 घेतला 16 into x 16x प्लस 16 16 into 4 -64 काय मिळते -64. या ठिकाणी पहा प्लस आहे मायनस या ठिकाणी मायनस आहे प्लस या ठिकाणी प्लस मायनस लाईक टर्म आहे सेम टर्म आहे या ठिकाणी 16x प्लस मायनस 0 या ठिकाणी -64 आणि हे प्लस 64 काय होतील 0. अशा पद्धतीने हे जे पॉलिनॉमियल आहे या ठिकाणी आपण डिव्हिजन आहे ते डिव्हिजन केलेलं आहे. या ठिकाणी कोएफिशिएंट रिमाइंडर त्या फॉर्म मध्ये लिहायचं असं डिव्हिडंड इज इक्वल टू या ठिकाणी डिव्हिडंड आहे x³ - 64 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला डिवायझर आहे x - 4 डिव्हिडंड या ठिकाणी कोएफिशिएंट घ्यायचा आहे कोएफिशिएंट आहे इनटू x² प्लस 4x प्लस 16 प्लस रिमाइंडर आहे 0. ओके या फॉर्म मध्ये लेख सांगितलं होतं डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू कोएफिशिएंट या ठिकाणी इनटू साइन घेतलं नाही घेतलं तर चालेल कारण या ठिकाणी आपण हे ब्रॅकेट मध्ये घेतलेले आहे. डिवायझर इनटू कोएफिशिएंट प्लस रिमाइंडर या ठिकाणी काय आहे 0 आहे. ओके सेकंड क्वेश्चन आहे यामध्ये आपल्याला या पॉलिनॉमियलला या सेकंड पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आहे. तर या ठिकाणी पहा x² - x हा डिवायझर आहे डिवायझरने आपण या डिव्हिडंडला आपल्याला डिवाइड करायचा आहे. या ठिकाणी 5x⁵ प्लस 4x⁴ -3x³ प्लस 2x² यानंतर स्क्वेअरच्या टर्म नंतर आपल्याला जे x⁴ ही टर्म आहे ती टर्म यामध्ये नाही म्हणून आपण 0x आपण घेऊ काय घेऊ 0x प्लस कॉन्स्टंट टर्म आहे 2. ओके ज्या टर्म आहेत ते आपण 0 ने घेणार आहोत. या ठिकाणी आपण या पॉलिनॉमियलने काय करू आपण डिवाइड करू. पहा या ठिकाणी 5x⁵ ला आपल्याला x² ने डिवाइड करायचं. या ठिकाणी x⁵ मीन्स या ठिकाणी आपल्याला 3 ऍड x² प्लस 3 आपल्याला या 3 प्लस जर केले तर आपल्याला ते मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जर आपण मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये जर घेतले 1 2 3 4 and 5 तर या ठिकाणी हे जर मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये घेतले तर 2 आपल्याला खाली या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2 जर कट झाले तर या ठिकाणी 5⁴ 1 2 3 x³ मिळतो. काय मिळतो x³ म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5x³ मिळेल. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा तर या ठिकाणी 1 आहे
1 into 5 आपल्याला काय मिळतील 5. तर या ठिकाणी x स्क्वेअर आहे, तर आपण डायरेक्ट x स्क्वेअर ने जर आपण 5 ला मल्टिप्लाय केलं तर 5x स्क्वेअर मिळेल. तर आपल्याला या ठिकाणी रेज टू 5 पाहिजे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 प्लस किती घ्यावे लागतील, तर आणखी 3 ची गरज आहे. या 2 आहे x स्क्वेअर प्लस x क्यूब आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. ओके, म्हणजे या ठिकाणी 2 प्लस 3 काय होतील, या ठिकाणी 5 होतील. म्हणजे x स्क्वेअर इंटू 5x क्यूब काय घ्यावं लागतील 5x क्यूब. तर पहा या ठिकाणी x स्क्वेअर ने आपण मल्टिप्लाय केले 5x क्यूब ला, तर आपल्याला काय मिळाले 5x रेज टू 5 मिळाले. ओके, आता सेकंड टर्म जे आहे x ने त्याने मल्टिप्लाय करू. या ठिकाणी पहा या ठिकाणी मायनस x ने जर मल्टिप्लाय केले तर काय मिळतात, x ने मल्टिप्लाय केलं 5x क्यूब ला, तर आपल्याला मिळतील 5x रेज टू 4 मायनस 5x रेज टू 4 x इंटू x क्यूब x रेज टू 4. या ठिकाणी सबट्रॅक्शन करून सबट्रॅक्ट या ठिकाणी प्लस होईल, 0 होतील. या ठिकाणी दोन्ही प्लस आहेत, 5 प्लस 4 प्लस 9x रेज टू 4. बाकीच्या जे टर्म्स आहेत त्या आपण जशाच्या तशा घेणार आहोत. ओके, या ठिकाणी प्लस साइन आले, आपल्याला प्लस साइन आपण वरती घेणार आहोत या ठिकाणी. आणि या 9 into 1 9 म्हणजे 9. या ठिकाणी x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर ने जर आपण x स्क्वेअर लाच मल्टिप्लाय केले, x स्क्वेअर into x स्क्वेअर x रेज टू 4 काय मिळेल आपल्याला x रेज टू 4. ओके, या ठिकाणी 9x स्क्वेअर ने आपण x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतील मायनस 9x क्यूब मिळतील, x स्क्वेअर into x x क्यूब. ओके, या ठिकाणी मायनस, या ठिकाणी काय होईल प्लस. या ठिकाणी 0 झाले, या ठिकाणी हे मायनस आहे, हे प्लस आहे, म्हणजे प्लस 9 मधून आपल्याला 3 मायनस करायचे, म्हणजे प्लस 6x क्यूब मिळते. काय मिळते प्लस 6x क्यूब. 9 minus 3 6. ओके, देन नेक्स्ट टर्म ऍज इट इज. या ठिकाणी प्लस साइन वरती घेणार आहोत. या 6x क्यूब ला आपण x स्क्वेअर ने आपण डिवाइड करू. पहा या ठिकाणी 6 ला 6 1 जा 6 आपल्याला मिळतील. या ठिकाणी x स्क्वेअर इंटू x जर घेतला तरच आपल्याला काय मिळतील x क्यूब, x स्क्वेअर इंटू x x क्यूब. ओके, या ठिकाणी x 6x ने आपण मायनस x ला मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला काय मिळतील मायनस 6x स्क्वेअर मिळतील, x इंटू x x स्क्वेअर. ओके, मायनस या ठिकाणी प्लस होईल, हे 0 होतील. या ठिकाणी दोन्ही प्लस आहेत, 6 प्लस 2 8 प्लस 8x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. ओके, या ठिकाणी प्लस मिळाला प्लस. या ठिकाणी x स्क्वेअर आहे, या ठिकाणी x स्क्वेअर आहे, म्हणजे x आपल्याला घ्यायची गरज नाही. 8 फक्त 8 जर घेतले तर 8 ने आपण x ला मल्टिप्लाय केलं तर 8x स्क्वेअर मिळतील, प्लस 8x स्क्वेअर. प्लस 8 ने आपण x ला मल्टिप्लाय करू मायनस 8x मिळतील. काय मिळतील मायनस 8x. या ठिकाणी प्लस, या ठिकाणी प्लस येईल. ओके, या ठिकाणी प्लस होते, या ठिकाणी मायनस आहे. प्लस मायनस या ठिकाणी 0 होतील. या ठिकाणी दोन्ही प्लस आहेत, या ठिकाणी म्हणजे प्लस 8x मिळतील आणि प्लस 2 काय मिळतील प्लस 2. तर यानंतर आपण जे रिमाइंडर आहे या ठिकाणी आपल्याला x स्क्वेअर आहे, या ठिकाणी x आहे, म्हणजे या डिवायझर पेक्षा याची डिग्री जेव्हा डिवायझर पेक्षा जे रिमाइंडर आहे त्याची डिग्री जेव्हा स्मॉल येईल, छोटी येईल, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे या ठिकाणी रिमाइंडर म्हणणार आहोत. त्यानंतर आपण ते सॉल्व्ह करणार नाही. तर या ठिकाणी आपण डिव्हिडंड डिवायझर फॉर्म मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला मिळेल 5x रेज टू 5 प्लस 4x रेज टू 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू डिवायझर आपल्याला आहे x स्क्वेअर मायनस x इंटू डिव्हिडंड आहे मिळाला आपला 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 6x प्लस 8 and प्लस रिमाइंडर आहे 8x प्लस 2. ओके, यानंतरचा जो 6 नंबर क्वेश्चन आहे तो या सिलेबस मधून रिमूव्ह केलेला आहे, कमी केलेला आहे. जे क्वेश्चन्स आपण यामध्ये घेतलेले नाही किंवा जो सिलेबस यामध्ये घेतलेला नाही तो सिलेबस या वर्षीच्या या आपल्या या सिलेबस मधून काय केलेला आहे रिमूव्ह केलेला आहे.